आज माझ्या मुलीने कोबीची भजी बनवलेली आहेत। ती जेव्हा हॉस्टेलवर होती तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला कोबीची भजी खायला दिली होती। तिच्या मैत्रिणीच्या आईने टिफिनमध्ये पाठवून दिली होती। तिला ती खूप आवडली, अप्रतिम लागत होती। तिला तिची रेसिपी विचारली होती आणि ती लक्षात ठेवून ती जेव्हा घरी आली तेव्हा तिने ती बनवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला आहे, परंतु जमली आहेत का नाही ती बघा। बनवल्यानंतर आम्ही जेव्हा खाल्ली तेव्हा अप्रतिम स्वाद लागत होता। तर चला आपण कशी बनवती आहे ती बघूयात। प्रथम आणलेली कोबी ही किडकी मिडकी अलकट जळकट सगळं काही काढून टाकलं, स्वच्छ करून घेतली, व्यवस्थित बारीक चिरली, 2 पाण्याने स्वच्छ धुतली, गरम पाण्यामधून उकळत्या पाण्यातून बाहेर काढली, त्यामुळे ती पूर्णतः निर्जंतुक झाली। पूर्ण काढून घेतल्यानंतर बाजूला ताटात व्यवस्थित काढून घेऊन थंड होऊ द्यायची। थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेले मसाले घालायचे। मसाल्यांमध्ये आपण घातलेला आहे बेसन पीठ, लाल तिखट, धना पावडर, मीठ, हळद, जे आपण पूर्ण साहित्य आलं अद्रक पेस्ट या पद्धतीने पूर्णतः घालून घेतल्यावर थोडंफार तेल ॲड करायचं। तेलामुळं पूर्ण आपण घातलेलं साहित्य हे व्यवस्थित कोबीला चिकटलं जातं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे। एकजीव केल्यानंतर इकडे सर्व साहित्य मिक्स करेपर्यंत आपल्याला तेल हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। कडकडीत गरम तेल झाल्यानंतरच आपल्याला कोबीची भजी एक एक करून त्यात सोडायची आहेत, कारण व्यवस्थित गरम झाल्यानंतरच ते कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि एकदम छान अप्रतिम होतात। पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची आहे। आणि पहा ती कशी एवढा वेळ तळत होती की माझ्याकडे तुम्हाला काही वाक्यच नाही आहे सांगायला, की एकतर फार छोटंसं उलटणं घेतलं आहे तिने झारी घेण्याऐवजी आणि हळूहळू तळत आहे। तरी पण मी तिला म्हटलं जास्त टाक, तेव्हा तिने इथं 10-12 टाकलेत, नाही तर 2-2, 3-3च तळत होती, कारण तिच्या लाईफमधली फर्स्ट रेसिपी आहे ही, परंतु खूप अप्रतिम बनवलेली आहे। एवढ्यात झालं काय, आमच्या घरी आले पाहुणे, कारण ती स्वतःच पेशंट आहे, तिचंच ऑपरेशन झालेलं आहे, तिला स्पेसमेकर बसवलेला आहे, तिची बॅटरी चेंज केलेली आहे आणि तिलाच भेटण्यासाठी आले होते पाहुणे। पाहुणे म्हणजे आमच्या घरचेच होते, आमचे मावस दीर आणि जाऊबाई। तर त्यांच्यासाठी बोलायला मी समोर गुंतले हॉलमध्ये आणि तिची इकडे चालू होती रेसिपी। पेशंटला आले भेटायला आणि पेशंटच रेसिपी तयार करत आहे हे पाहून चक्क पाहुणे झाले चकित। आणि जवळपास 10-12 दिवस झाले होते तिच्या ऑपरेशनला। ऑपरेशन तिचं बँगलोरला झालं होतं, कारण तिचं लहान असताना 9वीला असताना बँगलोरलाच ऑपरेशन झालं होतं आणि 10 वर्षानंतर तिला स्पेसमेकरची बॅटरीचा सेल चेंज करायचं सांगितलं होतं।